परभणी येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आंबेडकरी संघटनांच्या वतीने विभागीय आयुक्तांना निवेदन देऊन या घटनेचा निषेध केला जातो आणि संबंधित व्यक्तीवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाते। आपण बघू शकता की हे छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त कार्यालय आहे आणि या कार्यालयावरती आंबेडकरी संघटनांचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी जमलेले आहेत आणि त्यांच्याकडून घोषणाबाजी केली जाते। त्याचबरोबर निवेदन सुद्धा दिलं जाते। परभणीच्या घटनेतील आरोपीवरती देशद्रोहाचा खटला चालवावा अशी त्यांची मागणी आहे। काय सांगाल? सातत्याने या देशामध्ये भारतीय राज्यघटनेला नख लावण्याचा प्रयत्न होतोय। यापूर्वीच्या सरकारमध्ये देखील अशा वल्गना झाल्या की संविधान बदललं गेलं पाहिजे। जंतर मंतरवरती संविधान जाळण्यात आलं आणि काल परभणीमध्ये जी घटना घडली अत्यंत निंदनीय घटना आहे आणि या देशामध्ये जी माणसं संविधानाच्या विरोधात काम करणारी आहे त्या सगळ्या माणसांना आमच्या आंबेडकरी चळवळीच्या वतीने इशारा आहे की जर तुम्हाला या देशामध्ये सुखासमाधानाने राहायचं असेल तर तुम्हाला संविधान मानावं लागेल आणि जे संविधान मानणार नसतील अशा नराधमांना निश्चितपणे फाशीची शिक्षा झाली पाहिजे। त्यांच्यावरती राष्ट्रद्रोहाचे खटले दाखल झाले पाहिजे आणि अशांना तात्काळ जेलमध्ये डांबलं पाहिजे। कारण संविधानाचा अवमान हा देशातल्या प्रत्येक नागरिकाचा अवमान आहे, घटनाकारांचा अवमान आहे। त्यामुळे यांच्या विरोधात तातडीने कारवाई होणं गरजेचं आहे। विद्यमान सरकार यांच्यावर जर कारवाई करणार नसेल तर याला जसं तसं उत्तर दिलं जाईल आणि रस्त्यावरती उतरून याच्या विरोधात तीव्र आंदोलन केलं जाईल। नक्कीच तीव्र आंदोलन केलं जाईल असं सांगतायत। तुम्ही काय सांगाल? मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की या देशात जर ताळी माळे साळी किंवा इतर बहुजन समाजाचा जर विकास झाला असेल तर ते संविधानामुळे झालेला आहे आणि वारंवार जातीय द्वेषभावनेतून संविधान असेल, महापुरुषांची विटंबना करणे असेल, या माध्यमातून देश अशांत करण्याचा या ठिकाणी जातीवादी लोक करत असतात। परंतु मी सांगू इच्छितो की ही अत्यंत वाईट परिस्थिती आहे की असं झालं नाही पाहिजे। वारंवार जे शांत लोक असतात, जे तथागतांच्या मार्गाने चालतात आणि त्यांना वारंवार तुम्ही डिवचून जातीय तेढ निर्माण करून देशात आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करताय। याच्यामुळे काय होईल, वारंवार इतर जातीच्या देखील या ज्या घटना आहेत त्या थांबणार नाही अशाने। त्यामुळे कडक कारवाई करावी अशी मागणी आहे। तुमचं काय म्हणताय? आम्ही आज रिपब्लिकन सेना शहर जिल्हा शाखेच्या वतीनं विभागीय आयुक्तांना भेटून निवेदन दिलेलं आहे। आमचा असा आरोप आहे, जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना होती या इतर महापुरुषांच्या, परंतु शासन आणि प्रशासन काय करत आहे, त्याला माथे फिरू म्हणत आहे, त्याला काहीतरी वेगळं नाव देत आहे आणि हा मुद्दा कुठंतरी बाजूला सारण्याचा प्रयत्न करत आहे। तर ह्या पाठीमागं काल जी परभणी या ठिकाणी संविधानपूर्ण कृतीची जी विटंबना झाली तर त्या पाठीमागं खरा सूत्रधार कोण आहे तो शोधून पोलीस प्रशासनाने त्याला कठोर शासन केलं पाहिजे ही आमची मागणी आहे। जर त्या ठिकाणी निवेदनाची दखल घेऊन कारवाई केली नाही तर आम्ही आनंदराज आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यभर तीव्र आंदोलन छेडू। तर अशा पद्धतीनं परभणीमध्ये झालेल्या संविधानाच्या प्रतिकृतीच्या तोडफोडीनंतर दलित संघटना आक्रमक झालेल्या आहेत आणि त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये विभागीय आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे, घोषणाबाजी सुद्धा केली आहे। कॅमेरामॅन अमित अडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।